जे 6 मंथ बेबी बॉय गर्लचे केक असतात ते मी कशा पद्धतीने बनवते. हे जे लेअरिंग आहे ते मी फक्त 2 लेअरिंग केलेले, म्हणजे स्पॉन्ज चॉकलेट स्पॉन्ज असं केलं होतं आणि त्याला मधून कट केलं. ह्याच्याने काय होतं, दोन्ही जे म्हणजे ते जे लेअरिंग आहे ती प्रॉपरली होऊन जाते. कधी कधी छोटा मोठा असं होत नाही. आणि त्यानंतरला वजन थोडं मला कमी वाटलं, त्यामुळे जो मी दुसरा स्पॉन्ज काढलेला तर त्याला थोडं चॉकलेट गनाश लावून तो स्पॉन्ज त्याच्यावरती ठेवला आणि त्याच्याने काय झालं, हाईट पण आली आणि मला जसं हवं होतं तसा प्रॉपर तो दिसत पण होता. आणि ह्याच्याने क्रम्स पण जास्त होत नाही, त्यामुळे फिनिशिंग प्रॉपर येते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर माझ्या क्लायंटनी मला हा रेफरन्स पिक्चर पाठवलेला. तुम्ही पण ही डिझाईन खूप वेळेला बनवली असेल. आय थिंक ही डिझाईन मी 5व्यांदा बनवते, त्यामुळे मला सवय होती. ही डिझाईन पूर्ण पाठ झालेली. तर ह्याच्यामध्ये मी फक्त ॲडिशनल ते बॅनर ॲड केलं आहे, ते जे की माझ्या क्लायंटला खूप आवडलं. आणि फ्रंट साईडला मी ते नाव आहे ते अटॅच केलेलं. आणि हा होता माझ्या केकचा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.